नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज डेट आहे 16 जुलै 2026 आणि वार आहे गुरुवार. आज आपल्याला साईबाबांच्या मंदिरामध्ये तर जायचंच आहे आणि पालघरला देखील मठामध्ये जायचं आहे. बघा, पाऊस पूर्णपणे गेलेला आहे असं नाही म्हणू शकत. 5-5 मिनटं पडतो, पण त्यानंतर जी गरमी होते बेकार. आज पण खूप गरम होत आहे. तर आज मी उठलो होतो 9 वाजता, पुन्हा झोपलो, डायरेक्ट उठलो 10 वाजता. मग एक्सरसाइज केली आणि आता जाऊन फ्रेश झालो आहे. आता 11 वाजल्यात आणि आजचा प्लॅन काय आधीच सांगितलं तुम्हाला. बाकी सो फार सो गुड. काल रात्री रिचार्ज संपला होता. पप्पांच्या मोबाईलचा हॉटस्पॉट घेऊन व्हिडिओ अपलोड केली आणि ती अपलोड वगैरे झालेली आहे. आता इंटरनेट पूर्णपणे माझा गेलेला आहे. रिचार्ज तर काल रात्रीच मारणार होतो, पण विचार केला की उद्या मारू. पण आत्ता सकाळ 9 वाजता मारले असता तर 28 दिवसानंतर तो सकाळी 9 वाजता संपला असता. तर विचार केला थोडा थांबतो. तर आता पूर्णपणे डिटॉक्सवरच गेलेला आहे इंटरनेट, सोशल मीडिया. आता जेव्हा रिचार्ज मारेल तेव्हा. तसं तर मी बंदच केलं होतं, पण काय झालं की सर्व इथे आपल्याला लिंक टाकावी लागते. तर मी पुन्हा दुसऱ्या दिवशी घेतला लिंक टाकण्यासाठी, कारण की लिंक नाही टाकली तर व्ह्यूज वगैरे जात नाही. आणि इंस्टाग्रामवर जर रील्स कंटिन्युअसली पोस्ट करायचे आहेत तर इंस्टाग्राम देखील मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे. मग त्याकरता मी काहीच उडवू नाही शकलो. ठीक आहे, कधीतरी इन फ्युचर आपण करूयात ते, कारण रील बघायची खूप बेकार सवय लागलेली आहे. व्लॉग्स वगैरे तर बघतोच, पण जर इंस्टाग्राम ओपन केलं तर अर्धा तास तर स्क्रोलिंग चालूच असते. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. बघा, डेली काहीच प्लॅन नसतो तरी व्लॉग आपला कंप्लीट होतो. तर आजही काहीच प्लॅन नाही मत. 2 प्लॅन आहेत, ते तर दर गुरुवारचे आहेत. तर पाहूया पुढे काय होते. अँड अवर डे स्टार्ट्स विथ ब्लॅक कॉफी. आज जेवणामध्ये आहे डाळ भात, भेंडे फ्राय आणि पापड. 5:30 वाजलेले आहेत. पूर्ण दिवस आज घरीच होतो. आता थोड्या वेळापूर्वीच साईबाबांच्या मंदिरात जाऊन आलो. आता बोईसरला जायचं आहे. बोईसरला एक शूट आहे. बोईसरला जाऊन आल्यानंतर मग तिथूनच डायरेक्ट मे बी पालघरला तर मठामध्ये जायचंच आहे, पण पहिले शूट कंप्लीट करूया आणि मग जाऊया पालघरला. आता थोड्याच वेळात आपल्याला घ्यायला येणार आहे. आता कोण येणार आहे ते तुम्ही पुढे बघायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघून जा. 5:40 झालेले आहेत आणि मला घ्यायला येणार होती, ती अजून आली नाही. तर एक गोष्ट बघितली जाऊन की आपण 9 डिसेंबरपासून विदाऊट ब्रेक व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्या अगोदरही कंटिन्युअसली व्हिडिओज येत होत्या, पण 1-2 दिवसाचा ब्रेक होत होता. पण 9 डिसेंबरपासून ते आजपर्यंतचा प्रवास खूपच मोठा प्रवास आहे. आणि इंस्टाग्रामवर देखील 199 डेज झालेले आहेत रेग्युलरली एक व्हिडिओ म्हणजे रील अपलोड करता. पण डेली व्लॉगिंग करून 9 डिसेंबरला म्हणजे 8 डिसेंबरची 5 मार्चची व्हिडिओ 9 डिसेंबरला लाईव्ह झाली होती, तेव्हापासूनचा प्रवास आतापर्यंतचा. आता ते दिवस तर मोजत नाही, म्हणजे आपल्याला 365 डेज कंप्लीट करण्यासाठी डिसेंबर 9 पर्यंत रेग्युलरली कंटिन्युअसली व्लॉग टाकाव्या लागतील. जर हा वर्षही पूर्ण करायचा असेल तर पूर्णचपणे 31 डिसेंबर. 6 वाजलेले आहेत आणि आता बोईसरला पोहोचलोय. आता बोईसरला कुठे चाललोय? कुठे स्टेशनच्या आसपासच. पाऊस काय पडत नाही मिळत, म्हणून बरं आहे. 2 व्हीलरवर फिरता येते, नाहीतर कसं फिरायचं ते पहिलेच विचार करावा लागेल. एकतर रेनकोट घ्यावा लागेल, नाहीतर रिक्षाला छत्री घेऊन फिरायला लागेल. बाकी दुसरा काही ऑप्शन नाही मिळत आपल्याकडे. आणि सकाळी जसं मी म्हटलं की रिचार्ज नव्हता, मी दुपारी 11:30 वाजता मारला, पण आता पुन्हा एकदा रिचार्ज झालेला आहे. म्हणजे आता 2 महिने बघायची गरज नाही. सकाळी मम्मीने मारला, दुपारी पप्पाने. दोघांना माहीत नाही एकमेकांना. आपलं काम फिट झालेलं आहे. तर मला हार्दिकचा कॅमेरा ऑन करायलाच खूप जास्त टाईम जातो. ऑपरेशन नाही आहेत मला जरा ह्या मोबाईलचं, पण ते सर्व ठीक आहे. आता आम्ही नवापूर नाक्यावर पोहोचलेलो आहेत आणि तिकडून आम्हाला जायचं आहे यश पद्माला. तर तुम्हाला बघा समोर किती ट्रॅफिक आहे आणि ह्या ट्रॅफिकचा खूपच कंटाळा येतो. हे कट कर. आणि पावसाळा चालू आहे की उन्हाळा चालू आहे ते तर मला काही समजतच नाही, कारण की मी वाराणसीला गेलेली तर डायरेक्ट लोकांच्या बाहेर यायचे वांदे झालेले आणि मी आता आले रिटर्न ते 1 पण दिवस पाऊस नाही पडला. असं कसं होऊ शकते? म्हणजे हे ट्रॅफिक काका बघा आता आम्हाला थांबवत आहेत, जाऊ नका. आता ते सांगतील जा तेव्हा आम्ही जाणार. काका इकडे बघा, लुक हिअर, वन सेल्फी. अरे काका इज इग्नोरिंग.
लोक बघिंग, व्हेरी मच बघिंग. काका पण बघिंग. काकाने उलटा वेव केला, असा समोरून नाही हाय केला, मागून हाय केला. ठीक आहे, चालेल. लालपरी पण बघून घ्या तुम्ही. ह्यांना तर मध्ये कसं आडवं आयुष्यात आडवं कसं घुसायचं ते ह्यांच्याकडून तुम्ही शिकून घ्या. नाहीतर रिक्षावाल्यांकडून. बाई बाई नाही 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 नाही, हे परवडतील. पण रिक्षावाले डायरेक्ट म्हणजे ब्लाइंड आंधळे आहेत रिक्षावाले. हम सीधा आएंगे चढेंगे, विषय संपया बस. आता इतने में इतना ही मिलेगा. हार्दिकने मला आज काय खायचं कबूल केलं, मी विसरली. त्याच्या बदल्यात मी एवढं बोलले. आता बघू तुम्हाला काय खावडवतो आज. शूट संपलेलं आहे. आता आम्ही चालल्यात पालघरला, चिन्मय पाटील यांची गाडी घेऊन. बोईसरच्या ट्रॅफिकमधून कसं बसं निघून आम्ही गावात आलो. आता पेट्रोल टाकलेलं आहे. आता पेट्रोलमध्ये E28 म्हणजे तेच मी विचार करतो नेहमी का ज्या ठिकाणी मला 30 मिनटं लागतात पोचायला, तिथे मी 15 मिनिटात कशा काय पोचतो. गाडीची पॉवर वाढते ना E20 ने. बाकी वातावरण तर खूपच चांगलं झालेलं आहे बाहेर फिरण्यासाठी, पण घरात तर खूप गरम होते. आता ते तुम्हाला माहितीच असेल की पाऊस नाही पडत तर गरम होणारच आहे. पण मला तरी वाटते पाऊस पडेल. तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा. आणि पडला तर असं नाही 5 ते 10 मिनिटं पडला पाहिजेत, असं पडतच राहायला पाहिजे. थांबला नाही तरी काय नाही, 1-2 दिवस चालेल. जस्ट मठामध्ये गेलो, दर्शन झाले, पण 10-15 मिनिटं गेली कारण की खूप गर्दी होती. आता एक पालघरमध्ये राऊंड मारूया. पालघर जागेवर आहे की नाही बघू, सर्व चेक करू आणि मग घरी प्रस्थान करू. 9:45 झालेले आहेत. मठामधून आम्ही पाणीपुरी खाली, नंतर एक काम होतं तर तेच करायला गेलो होतो, तर आता वेळ झाला. पण आता वातावरण एक नंबर झालेलं आहे. खूपच मस्त थंडी थंडी हवा येत आहे बाईकवर. तसं तर मला वाटलं होतं की पाऊस पडेल, 1-2 टिपके पडले होते अंगावर, पण काय आता पाऊस नाही येत मिळत. आता पहिले घरी जाऊ, जेवू आणि नंतर मग पुढे पाहूया काय करू. आता 10:05 झालेले आहेत. जस्ट घरी आलो. आता पटापट जेवण घेतो आणि माझा तरी प्लॅन आहे पुन्हा बाहेर जाण्याचा, कारण मला खूप वैताग आलेला आहे आता घरी. तर पुन्हा पप्पांची बाईक घेतो आणि कुठेतरी रात्री एक राऊंड मारून येतो. आता आहे तर बाईक. आज जेवणामध्ये फ्लावर, बटाट आणि चपाती. 11:30 वाजलेले आहेत. आता जस्ट घरी आलो. गेलो होतो एक राऊंड मारायला. राऊंड मारला, काही शूट नाही केलं. मस्त डोकं शांत झालेलं आहे. तर हा व्लॉग इथे सेंड करूया. थंबनेल पण एडिट झालेला आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.